नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील गरीब व गरजू लोकांना 10 रुपयात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी शिवभोजन थाळीची योजना सुरू करण्यात आली. मात्र सरकारकडून अनुदान वेळेत मिळत नसल्याने केंद्र चालकांना आर्थिक भुर्दंड पडतोय. परिणामी अनेक चालकांनी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यात असलेली 40 शिवभोजन केंद्र सध्या केवळ 7 तालुक्यांमध्ये 19 ठिकाणी इतकीच उरली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केलेली त्याचा अहवाल प्राप्त झाला असून संबंधित अहवाल अधिष्ठाना मंडळासमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरेगाव पार्क मधील साधू वासवांनी पुलाच्या लोहमार्गावरील भाग पाडण्यासाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करीत मेगा ब्लॉक घेणे गरजेचे असताना याबाबत रेल्वे प्रशासनाकडून महापालिका प्रशासनाला अद्याप मान्यता नसल्याने महापालिकेकडून रेल्वेकडे पाठपुरावा सुरू आहे. आगामी आठवड्यात ब्लॉक बाबत रेल्वेकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूल पाडण्यासाठी अडथळा निर्माण झालाय. राजगुरुनगर जवळ सुमारे 1250 किलो गोवंशासह इनोव्हा कार खेड पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय. पुणे नाशिक महामार्गावरील पुलाच्या खाली राक्षेवाडी गावाच्या हद्दीतील सेवा रस्त्यावर इनोव्हा कार सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतली. पोलिसांना बघताच वाहन चालक पळून गेला आणि या वाहनात सुमारे 1240 किलो वजनाचे ओबडधोबड आकाराचे गोमांस आढळून आले. सिंहगड रस्त्यावरील नांदेकर पूल ते निलायम पुलापर्यंत सुमारे 200 मीटर अंतरात रस्ता दुभाजक म्हणून उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स 3 ते 4 ठिकाणी गायब झाल्याने या रस्त्यावर अपघातांचा धोका वाढलाय. या बॅरिकेड्स तुटलेल्या ठिकाणांचा वापर पादचारी तसेच रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकी आणि 4चाकी वाहने करत असल्याने प्रांतिक अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने हे दुभाजक पूर्ववत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. आळेफाटा परिसरातील गावांमधील विहिरींची पाण्याची पातळी खालवली आहे. यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने वल्लभ शेळके यांनी केली आहे. पूर्व भागातील शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय करतायत आणि जनावरांसाठी लागत असलेला चारा शेतात घेत असल्याने सध्या पाणी कमी पडू लागल्याने हा कचरा पाण्याअभावी जळून जाऊ लागलाय. त्यामुळे पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेळके यांनी केली. गेल्या 25 वर्षांपासून समाजात अवितरणपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार रुजविणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सवी वर्ष यंदा सादर करते. या रौप्य महोत्सवी सोहळा येत्या 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या दिमाखात हा सोहळा पार पडणार असून प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आजपासून कबड्डीच्या 11व्या पर्वाचा अंतिम थरार पुण्यात पाहायला मिळणार आहे. अनेक सामने पुण्याच्या बालेवाडी बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे. या अनुषंगाने प्रो कबड्डी लीगचे चेअरमन अनुपम गोस्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. कबड्डी लीगच्या 11व्या पर्वाचे 2 टप्पे हैदराबाद आणि नोएडा येथे संपून आता ज्या राज्याने कबड्डीला अंगाखांद्यावर खेळवले त्या महाराष्ट्रात पुणे श्री शिव छत्रपती संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे तिसरा टप्पा सुरू होतोय. या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथे थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.